कल्चर म्हणू शकतो. सगळ्यात पहिला सर्वप्रथम शुभ दीपावली. आणि जसं समईने स्वागत होतं प्रत्येकाचं, तसं त्या पद्धतीने आम्ही समईने स्वागत केलेलं आहे तुमचं. फुलांच्या माळा, परत दिवे, पडदे आम्ही सजवलेले आहेत, रांगोळ्या काढलेल्या आहेत. परत त्या साईडला एक खास आगळंवेगळं गोष्ट केलेली आहे, ती प्रत्येकाला तुम्हाला नंतर दाखवणारच आहे. समई प्रत्येक ठिकाणी लावलेल्या आहेत रांगोळ्या, कंदील. इथे दुसरी डेकोरेशन केलेलं आहे. त्या साईडला आहे ते सरप्राईज आहे, ते लगेच कळेल तुम्हाला. या ओके. कशी बोलते. पारंपरिक फोटो ट्राय केलेला आहे. सगळं इको फ्रेंडली ठेवलेलं आहे, ज्याच्याकरून पर्यावरणाला दूषित किंवा हानी होणार नाही याचा खूप विचार करून केलेला आहे. सो तुम्हाला असं घ्यायचं असेल आमच्या फोटो बूथचा तर नक्की एक फोटो नक्की घेऊ शकता. सगळं हँडमेड आहे. पेपरच्या कटिंग्स आणि ह्याने बनवलेलं आहे. इव्हन माळा सुद्धा घरी बनवलेल्या आहेत सगळ्या. आणि जसं दारी रांगोळी आणि लक्षदीप लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि फुलांनी सजवलं. आमची थीम होती दिवाळीबद्दल माहिती. दिवाळी आपण का सण साजरा करतो, दिवाळीचे 5 दिवस आपण का सण साजरा करतो याबद्दल आम्ही देखावा केला आहे. आणि त्यात मोठी एका बाईची छान रांगोळी काढली आहे. आणि आम्ही जे सगळी क्रिएटिव्हिटी केली आहे ती सगळी हाताने केलेली क्रिएटिव्हिटी आहे. इव्हन जे तोरण असून दे, काय असून दे, आणि या सगळ्या क्रिएटिव्हिटीमध्ये लहान मुलापासून ते ज्येष्ठ वयापर्यंत सगळ्यांची मदत केलेली आहे. आता आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की दिवाळी आपण नुसतं साजरा करतो. काही लोकांना तो माहिती नाही दिवाळीचं महत्त्व काय आहे. वसुबारस सुरुवात होते. वसुबारस म्हणजे काय, फक्त म्हणतो गायची पूजा करतो. तर या प्रत्येक ह्याच्या खरंच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे
या प्रत्येक थीम पाहिजे ना, आपलं जे समुद्र बैठा जे आपले दशावतार आहे त्याचं काहीतरी रिलेटेड ही सगळी थीम झालेली असते. म्हणजे हे सगळं घडलेलं आहे. वसुबारस म्हणजे जेव्हा समुद्र बैठकामध्ये जेव्हा ती हे करताना ती गाय आली होती, त्या गायीमध्ये आपले 33 कोटी देव आहे. ती गाय आहे, त्या गायीमध्ये त्या गायीची मग पूजा करतो. नंतर धनत्रयोदशी तर माहिती आहे, धनाची पूजा केल्याशिवाय धनाशिवाय आपलं आयुष्य तर नाहीच आहे. ही धरती हा आहे नरकासूर. नरकासूर तर लोकांना माहिती नाही, फक्त करता नरक चतुर्थी करतात. हा नरकासूर कोण होता? हा होता भूमी देवीचा मुलगा. जेव्हा त्याला जास्त घमंड चढला तो सगळ्यांना त्रास द्यायला लागला. मग तेव्हा त्यांनी कृष्ण शेवटी काय म्हटलं, विधाता विश्वविधाता कोण? हे कृष्ण. तर सगळ्या देवांनी श्रीकृष्णाने साकडा घातलं आणि त्याने तुला तुझ्या दिवाळीच्या पहिल्या दिवशी तुझा वध करणार. मग तेव्हा म्हणून आपण नरक चतुर्थी हे म्हणजे हे चांगल्याचा विजय झाला. तर लक्ष्मीपूजन तर माहितीच आहे, ती तर सगळ्यांची करत असते. आणि सण म्हटलं की सगळ्यांना पाहिजे मग एक असू पाडवा, नवरा बायकोचं सेलिब्रेशन थोडंफार. आणि नवरा बायकोचं झालं म्हणजे भाऊबीजला पाठी द्यायचं म्हणून आपण एक भाऊबीज सेलिब्रेट. सर्वांना पाटील परिवारातर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. शक्ति 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 वो शक्ति है, 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 वो शक्ति है. कभी कभी वो शक्ति है, कभी कभी वो भक्ति है. ना झुकती है ना रुकती है, ना थमती है ना थकती है. ना झुकती है ना रुकती है, ना थमती है ना थकती है. शक्ति है, वो 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 शक्ति है. वो शक्ति है कि जिसको अपनी शक्तियों का ज्ञान है, जिसके हाथ में कमान लक्ष्य पर ही ध्यान है. जो चक्रवात की लहर के सर पे चढ़ के झूम ले, कि प्रश्न चिन्ह तोड़ कर जो उत्तरों को चूम ले. शक्ति है, वो 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 शक्ति है. जो आग और बर्फ दोनों साथ लेके चलती है, जो तीर में बदलती है, जो ढाल में भी ढलती है. जो एक पल में अग्नि है, जो एक पल में नीर है. जो पत्थरों की स्याही से खींची हुई लकीर है. हेलो, वी आर 12th फ्लोर ऑरा. जैसे हमारे यहाँ का एज बेस थीम कुछ नहीं है, बट जो कमेटी का थीम था टू यूनाइट द फ्लोर, वो एग्जैक्टली हमारे फ्लोर पे हमने इस बार एक्सपीरियंस किया. कल रात तक हमारे यहाँ पे कोई रेडी नहीं था टू कम एंड डेकोरेट, बट आज दोपहर को एक घर ने इनिशिएट किया तो सब घर आ गए और सब घर से जितना सामान जिसके पास जो अवेलेबल था वो लेके आए और बस सब अपने अपने घर का सामान से ही पूरा फ्लोर डेकोरेट किया है. तो बेस थीम कुछ नहीं था, बट जो कमेटी का एक एक्चुअल थीम था वो हमारे यहाँ पे फुलफिल हो गया. जो हमारा थीम दैट वाज बेसिकली कमिटी का थीम, कि सब लोग अननोनली सब लोग आ गए, डेकोरेट किया, एंड बेसिकली आप लोग ने रंगोली देखा रहेगा. सो दैट थीम वाज बेस्ड ऑन लाइक वुमन एम्पावरमेंट. तो जैसे हम बोलते हैं ना, मैन बिल्ड्स हाउस बट वुमन मेक्स इट होम. सो जस्ट लाइक दैट, जैसे वुमेंस डेकोरेट करती है अपना घर सजा के रखती है, उसी तरह आज का जो भी फ्लोर डेकोरेशन है सारी लेडीज़ लोगों ने किया है. सो वेल अप्रिशिएटेड टू देम कि उन्होंने इतना मेहनत किया. रंगोली से लेके ईच एंड एवरी डेकोरेशन उन्होंने फुल मेहनत किया है. सो प्रेड गोज टू 12th फ्लोर लेडीज़.
मन तुझको ही पुकारे, तेरे ही बल से है बल हमारा, तू ही करेगा मंगल हमारा, मंत्रों से बढ़ के तेरा नाम। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, राजा राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, राजा राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, राजा राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। नमस्कार ओरा फॅमिली. आम्ही 11 माळ्याच्या रहिवाशांनी ह्या वेळेला अयोध्या नगरीचा हा देखावा उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो अयोध्या नगरी का, तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की दिवाळी आपण सण जो आहे हा साजरा करतो जेव्हा राम आहे ते अयोध्यामध्ये आले. तसंच आम्ही त्याच फिलिंगनी हा देखावा उभा करायचा प्रयत्न केला आहे. जसं तुम्हाला माहिती आहे ओरा ही आहे ही रिडेव्हलपमेंटची प्रॉपर्टी होती, तर 4 वर्षासाठी सर्वांनीच एका वनवासामधनं काढलेले आहेत. सो ही देखावा आम्ही हेच डोक्यात विचार करून केलेला आहे की सर्वांसाठी या वनवासातून येणारा हा पहिला वर्ष आहे, तर ही दिवाळीसारखी ही साजरी झालं पाहिजे. सो तुम्ही बघा हा जो आहे गाभाऱ्यासारखा आम्ही हे सर्व पडदे लावलेले आहेत आणि जसं दिवाळीमध्ये दीपोत्सव होतो तसा आम्ही हा दीपोत्सव सर्वीकडे हा पसरवलेला आहे. आमची अपेक्षा आहे की पूर्ण ओरा फॅमिलीला आम्ही जो हा केलेला देखावा आहे हा भरपूर आवडला असेल. धन्यवाद. धन्यवाद. चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं, बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं। कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से, न रोको आज धोने दो चरण आँखों के पानी से। बहुत खुश हैं मेरे आंसू के प्रभु के काम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं। ही रांगोळी काढण्यामागचा उद्देश असा होता की दसऱ्याला रावण दहन होतं. रावण दहन झाल्यानंतरनं ज्यावेळेस राम अयोध्येत परत येतात त्यानंतरनं आपण दिवाळी साजरी करतो, तो आम्हाला यामधून संदेश द्यायचा होता. त्यासाठी आम्ही ही रांगोळी काढली आहे. तुम्ही काय बोलणार असाल तर बोला ना. तू सांगितलंस ना, तर मेसेज झाला. मोदी सरकार आल्यानंतर त्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला, म्हणजे एवढ्या 500 वर्षापासून जो आपला पेंडिंग होता प्रश्न राम मंदिराचा, तो त्यांनी खरं निवडणुकीच्या जाहीरनाम्यात त्यांनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण केला आणि संपूर्ण भारतवासियांनी अक्षरशः दिवाळी साजरी करावी तसा तो सण साजरा केला आणि रामाची प्रतिमा आज उजळून निघाली अयोध्येला. जय श्रीराम, जय श्रीराम. खुशियों संगे लावी हर खाए हय्यु
आशानी किरणों बिखराए उमंग भी छलकाए मन हळवे थी गुनगुनाए हाय 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 हे शुभारंभ हो शुभारंभ मंगल बेला आई सपनों की डहरी पे दिल की बाजी रे शहनाई 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 ख्वाबों के बीज कच्ची जमीन पे हमको बोना है आशा के मोती सांसों की माला हमें पिरोना है अपना बोझा मिल के साथ ही हमको ढोना है शहनाई 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 रास रचिलो साज सजिलो शुभ घडी छे आवी आछा आछा टमटमाता शमणाओ छे लावी ओ लावी हो लावी रंगी परोड़ आवी खुशियों सबके लावी हर खाए हयू हाय हाय रंगी परोड़ आवी खुशियों संगे लावी हर खाए हयू हाय 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 फ्लोर आमच्या फ्लोअरची थीम आहे 3 स्टेटचं कल्चर आम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमच्या फ्लोअरवरती महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान असे 3 फ्लोअरवरच्या फॅमिलीज आहेत. ह्या कॉम्पिटिशनसाठी आम्ही सर्वांनी हे डोक्यात ठरवलं की आपण सगळेजण तेवढंच पार्टिसिपेशन केलं पाहिजे. आता मी जास्ती बोलत नाही आहे, पुढे मैं भाई को बोलूँगा. भाई आप बोलो, आपका एक्सपीरियंस कैसा था? मेरा एक्सपीरियंस बहुत अच्छा था और बाकी तो सब अंकल भी बोलेंगे. तसं माझा काही हातभार लागलेला नाही आहे, प्रामाणिकपणे सांगतो. जे आहे ते आहे. फक्त त्यांना फक्त आम्ही आहे बिंदास चालू ठेवा एवढंच चेअर अप केलेलं आहे. म्हणजे अथर्व झाडाची पानं तोडली आहेत. मी पण झाडाची पानं तोडली माझ्या या निमित्ताने आपण सगळे मस्तपैकी एकत्र आले, त्याच्यामुळे खूप मजा आली करायला. वेगवेगळ्या थीम्स कळल्या आणि रांगोळी काढायला स्पेशली खूप मजा आली. आणि रात्रभर सगळेजण जागून जी मेहनत केली आहे त्याच्यामध्ये सगळ्यांची युनिटी खूप मस्त झाली आहे. तुम्हाला कसं वाटलं डेकोरेशन आवडलं का? हा छान मस्त आलं आणि मुलाने कष्ट घेतले त्याचा खूप कौतुक आहे. हॅलो, मी अभिजित बागोळे 9th फ्लोअरमधलाच आहे. सो सगळं जे हाईटवालं काम होतं ते बेसिकली मी केलं. ते बेसिकली मी केलं आहे. मला लॅडरची बिलकुल गरज नाही लागली आणि त्या लोकांनी सगळं जे डेकोरेशन्स बनवले आहेत बेसिक सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टी मला खूप आवडल्या आणि खूप मजा आली आहे करायला. खूप छान झाले, एकदम खूप छान झालंय. राणीने रांगोळ्या तर खूप छान काढल्या आहेत आणि आपली अपर्णा तिने सुंदरच रांगोळी काढलेली आहे आणि यूनिटी खूप छान आहे आमच्या 9th फ्लोअरची. सब लोगों ने बहुत मेहनत की, सब कुछ अच्छा लगा. खूप मेहनत 4 दिवस मेहनत करून रात्रभर जागरण करून या लोकांनी केलं. खूप छान झालं. आपले क्रिएटिव्ह डायरेक्टर आता इथे मिस आहे, जी राणी आहे. खरंच सगळं डायरेक्शन तिचं आहे. ती स्वतः राजस्थानी आहे आणि त्याच्यामुळे तिने जे दिलं डायरेक्शन ते राजस्थानचं होतं. बाकी आम्ही आणखी त्याच्यात एलिमेंट मिक्स केले जे महाराष्ट्रीयन होते. त्याच्यामुळे आपली जी रांगोळी आहे ही रांगोळी आपली राजस्थानी, गुजराती, मराठी हे सगळं मिक्स आपण केलेलं आहे. त्याच्यामुळे हे आपलं सगळं मिक्स कल्चर आहे. एक शेवट शिवारी पसरू दे, सुखाची चाहूल हो दे, सारे दुःख ते विसरू दे. फुलवाती अंगणात सोन सकाळी, फुलवाती अंगणात सोन सकाळी, सौख्य जाणू भरून
जाते, ओम जपावे आतील हिरवे, चला दिवाळी आली, ओंजळीत घ्या 4 दिवे. सो दिस इज आर लिटल कॉन्सेप्ट आणि मी आता ते शॉर्टमध्ये एक्सप्लेन करते. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक लहान मुलगी दिवा प्रज्वलित करत आहे, जसं की आपण बघू शकता. रांगोळीच्या आजूबाजूला विविध दिवाळीच्या दिवसांचे चित्रण आम्ही मांडले आहे. दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस ते अगदी दिवाळीचा शेवटचा दिवस, जो इतर लोकांना युजली माहिती नाही आहे की देवदिवाळी असतो. आपण तुळशी विवाहालाच आपली दिवाळी समाप्त होते असं म्हणतो, पण खरी दिवाळी संपते ती देवदिवाळीला. सो हे जे आम्ही मांडलं आहे ते यासाठी आहे कारण मुलांना आजच्या नवीन पिढीला समजावं की दिवाळीच्या दिवसांचं खरं महत्त्व काय आहे, जे युजली माहिती नसतं. हॅपी दिवाळी. शुभ दीपावली. सुमनसवन्दित सुन्दरि माधवि चन्द्र सहोदरि हेममयि मुनिगणवन्दित मोक्षप्रदायिनि मञ्जुळवासिनि वेदनुते पङ्कजवासिनि देव सुपूजित सद्गुणवर्षिणि शान्तियुते जय जय हे मधुसूदन कामिनि आदिलक्ष्मि जय पालय माम्. ऐकलिकल्मषनाशिनि कामिनि वैदिकरूपिणि वेदमये क्षीरसमुद्भव मङ्गलरूपिणि मन्त्रनिवासिनि मन्त्रनुते मङ्गलदायिनि अम्बुजवासिनि देवगणाश्रितपादयुते. नमस्कार, मी दर्शना धुरी आणि आम्ही सगळे फ्लोअरचे सगळे रहिवासी. तर आज आम्ही इथे आज दिवाळीनिमित्त आम्ही लक्ष्मीची एक छोटीशी प्रतिमा इथे सादर केलेली आहे. सो जसं आपलं आता नवरात्री झाली त्याच्यानंतर जसं स्त्री शक्तीचं असं दाखवलं जातं, तर आम्ही इथे स्त्री शक्ती म्हणून आपलं लक्ष्मीचं पूजन पण आता उद्या आपलं लक्ष्मीपूजन पण होणार आहे. सो एक आम्हाला एक दाखवायचं होतं म्हणून छोटीशी कल्पना अशी सुचली की आपण स्त्री शक्तीचंही दाखवावं म्हणून लक्ष्मीची आम्ही प्रतिमा उभारलेली आहे. इवन दो औराच्या महिलासुद्धा खूपच एकदम सगळ्या अशा छानपैकी सगळ्या कार्यक्रमामध्ये पण आता मी बघितलं, म्हणजे मी आता स्वतः 4 महिने झाले राहिली आता इथे आली आहे राहायला. सो सगळ्या एकदम एक्सायटेड असतात प्रत्येक ह्याच्यामध्ये. सो खूप अशी एनर्जी वाटते. सो म्हणून आम्ही जरा हे सगळं स्त्री शक्तीच्या ह्याच्यासाठी इथे केलेलं आहे. थँक्यू. लक्षदीप हे उजळले घरी, लक्षदीप हे उजळले घरी, दारी शोभली कणा रांगोळी, दारी शोभली कणा रांगोळी, फुलवाती अंगणात सोन सकाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी,
स्वर्गातून ये रास वैभवाची आनंद यात्रा जणू ही देव्यांची स्वर्गातून ये रास वैभवाची चांदण्याच उतरल्या या धरेवरी चांदण्याच उतरल्या या धरेवरी सौख्याच्या घेऊ चला भरून उजळी आली दिवाळी. आपली जी स्पर्धा होती आपण गेल्या 1 वर्षामध्ये बरेचसे सण केले, बरेचसे इव्हेंट्स केले, दहीहंडी झाली, गरबा झालं, नंतर ॲन्युअल फंक्शन झालं. या सगळ्या गोष्टींमध्ये आपण सगळे एकत्र आलो. कुठे स्पर्धा नव्हती. मला वाटतं स्पर्धा ही अशी आपली पहिल्यांदाच झाली आणि त्याच्यामध्ये आपला खूप चांगला उत्साह बघितला आपण लोकांचा. मला वाटतं मी मराठी हिंदी कोणी नाही करतो, त्याला बिलकुलच कळत नाही मराठी. मी थोड़ा हिंदी थोड़ा मराठी ट्राई करता हूँ. तो हम लोग ने सब लोग ने बहुत एंजॉय किया और वो हम सब फ्लोर पे देख पा रहे थे कि सब लोग कितना कर. और इसके साथ हमको ये भी पता चला कि अपने बिल्डिंग में हर एक फ्लोर पे आर्टिस्ट है. मतलब कोई भी फ्लोर ऐसा नहीं था जहाँ पे अपने को कुछ आर्टिस्टिक प्रेजेंटेशन दिखा नहीं. इसके बाद हम लोगों ने ये सोचा, मतलब स्पेशली जजेस ने पूरा सब डेकोरेशंस देखा और सब जजेस का हम लोग को यही रिक्वेस्ट आया कि हम इसमें से 1, 2 या 3 नहीं निकाल सकते. तो फिर उनका ये सजेशन था कि मैक्सिमम अवार्ड्स दो. बट हम लोगों ने 100 रुपये लिया था तो ज़्यादा अवार्ड्स हम दे नहीं पाए. बट फिर भी हमने एक अलग कोशिश किया है जिसपे हम लोगों ने रादर देन कोई एक ही डेकोरेशन को पूरा अवार्ड दे दो सभी की सभी, उसके अलावा जैसे रंगोली कंपटीशन और डेकोरेशन था तो हर एक फ्लोर का जो भी अच्छा है वो हमने निकाला है एंड उसके हिसाब से हमने वो अवार्ड्स सिलेक्ट किए हैं. तो अभी मैं अवार्ड्स के लिए चालू करता हूँ. तर माझ्या हातात हे अवॉर्ड आहे. कुठल्या फ्लोअरचा असेल तुम्ही गेस करायचे. 3 चॉईस आहे. हे अवॉर्ड आहे रंगोळीसाठी. अरे आपला आपला फ्लोर जाऊ नका. ठीक आहे, मी क्लू देतो. त्या फ्लोअरवाल्यांनी हे सांगत ओळखायचं नाही कारण तुम्हाला माहिती आहे तो क्लू दिला तुम्हाला लगेच कळेल. या फ्लोअरची रांगोळी जी होती वो एक स्त्री शक्ति दिखा रहा. मैंने क्या बोला था, जिस फ्लोर ने उसको गेस नहीं कर रहा है बट फिर भी ये 12th फ्लोर का अवार्ड है. तो 12th फ्लोर प्लीज वेलकम. त्यांनी नारी शक्ती हा संदेश दिला होता. रांगोळीमध्ये बेसिकली दिवाळीचे सगळे दिवस सांगितलेले होते. असे आपल्याकडे 2 फ्लोर होते. त्याच्यातला एक फ्लोर माझ्याकडे आहे. कोणाला येते आता मेजॉरिटी आहे इथे 7 ला येते की 15 ला येतं. कोणाला येतं? हे अवॉर्ड आहे 15th. 15 फ्लोर प्लीज. सगळे चला. फोटो काढा. सगळेजण दर्शनाला राम मंदिरात गेलेले. एक होती संस्कार भारती, एक होती फुला
फ्लोअरवरती आपण खूप सुंदर असं लक्ष्मीचं चित्र बघतो. कोणाला कोणाला आठवते? फिफ्थ फ्लोअर कोणी आलेलं आहे का? आता आपले रांगोळीमध्ये अवॉर्ड संपलेले आहेत. आता आपण बघणार आहोत ज्यांनी डेकोरेशनमध्ये खूप कष्ट घेतले. तर हा फ्लोर आहे ज्यांनी हा फ्लोर बनवलेली आणि वेगवेगळे मोठ्या मोठ्या समयांचं डेकोरेशन केले. बघू शकताय का? प्रेझेंटेशन खूप चांगलं होतं आणि त्यांनी मला सगळ्यांना एक्सप्लेन केलं किंवा जजेसला तिथल्या क्षणीच आवडलेलं. त्यांनी बेस्ट एक्झाम्पल दिलेलं ते होतं की जुन्या सगळ्या रहिवाशांचा वनवास संपवून त्यांना अयोध्येत आणलेलं. ओळखताय कुठला कुठला आहे म्हटला? इनिशिएटर होत्या जे सगळे याच्यामध्ये जे होते इन्व्हॉल्व, सगळी लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते. तर तुम्ही राहिला असेल तर आय एम सॉरी त्याच्यामध्ये. पण जेव्हा कॉन्सेप्ट होता सगळ्यांनी एकत्र आणणं आणि ते सगळं कलाकृती एकत्र करणं, सगळ्यांनी एकत्र प्रत्येक फ्लोर वाईज सगळ्यांनी एकत्र करणं खूप छान त्यांनी केलं आहे. आणि त्याचा तुम्ही होतो तो त्याला प्रतिसाद दिलेला आहे एकदम उत्तम आहे. ज्या वेळेला आमची सुद्धा काही नॉमिनेशन केलं होतं आमचं फ्लोरचं, पण आम्हाला वेळच नाही मिळाला ते करायला. पण जेव्हा आम्ही सगळ्यांचं बघितलं त्यावेळेला आम्हाला असं वाटलं कुठेतरी एवढं छान पारितोषिक बघून आपण आम्ही पण राहिलो. खूप छान केलेलं आहे. थँक्यू सम्राट. मेन फंक्शनसाठी भेटलेलो आहे. एक आहे तुम्हाला माहिती आहे प्राईम डिस्ट्रीब्युशन. दुसरं आहे ते म्हणजे आपल्या सोसायटीमध्ये काही जण आहेत जे आपल्याला सतत काम करत असतात 24 तास. त्यांचा आपण एक सत्कार करणार आहोत आणि त्यांना थोडंसं आपण त्यांच्या आपल्या वतीने देणार आहोत. तर मी सगळं तुम्हाला रिक्वेस्ट करतो. काय काम असं आहे की आपल्याला आपल्यासाठी काम करत असतात. तर आम्ही सगळ्या कंपनीने असं ठरवलं की आपल्यातर्फे त्यांनाही काहीतरी द्यावं. म्हणजे आपण सगळे भेटत आहे. तर मी दोन्ही सिक्युरिटी गार्डचं विनंती करते की द्यावी. पाठवा का? चेअरमॅन सामान विनंती करेल प्लीज त्यांनी जावे. कोल्हापुराची बाकी आता काका त्यांना दिन 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 दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, आनंदाचं झाडदारी झुलते डहाळी. उठण्याच्या आधी तेल लावलं, तेल लावलं, तेल लावलं, बालपणाकडे मंधावलं, मंधावलं, मंधावलं. फराळाला घरी पै पावनं, लई पावनं, पोटभर खाऊन फैलावणं, सैलावणं, फैलावणं. नात्यांना गोडीनं, भेटण्याच्या ओढीनं, उत्सवाच्या जोडीनं आली आली
मातीत दिव्याच्या ह्या वातीत